पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी गाव, जिथे फुलतोय एक प्रेरणादायी व्यवसाय। सौ गीतांजली दत्तात्रय चिखले यांची मधुशक्ती मध संकलन व्यवसायाची ही गोष्ट। मिस्टरांचं आणि माझं शिक्षण हे मुंबईमध्ये झालेलं आहे, परंतु लग्नानंतर आम्हाला शेती सांभाळण्याचं आमच्याकडे काम आल्यामुळे आम्ही गावाला शिफ्ट झालो। शेतीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता आणि ही शेती करत असतानाच शेतीचा अभ्यास होत गेला आणि मिस्टरांनी एक मतपेटी घेतली आणि ती मतपेटी सांभाळत असताना KVK नारायणगाव तिथून आम्हाला ज्या अनुदानावरती ज्या पेट्या भेटल्या आणि त्यानंतर मी बचत गटातील महिला ज्या होत्या त्या उमेदला जॉईन झाल्या आणि उमेदशी ज्या टायमाला आमचा संपर्क आला त्या टायमाला मला पहिली महालक्ष्मी सरस वाशी येथे पहिली संधी भेटली। एकटीच असताना सुद्धा माझा तिथे 200 किलो मध हा माझा संपला गेलेला आहे। आपला मध जो आहे हा गुणकारी आहे, त्यात आपला तुळशीचा मध असतो, जांभूळचा मध असतो, ओव्याचा मध असतो, झाडा फुलांवरचा मध असतो, त्याच्यामुळे तो मध जास्तीत जास्त गुणकारी आहे। आणि आपल्याकडे युरोपियन माशी आहे एलिस मेरिफेरा म्हणून, ती बंद पेटीमध्ये व्यवस्थित काम करते, म्हणून आपण ह्या माशांचं पालन करतो आहे। वर्षभर विविध ठिकाणी फिरून वेगवेगळ्या फुलातील मध गोळा करून त्यांनी दर्जेदार मध संकलित केला। त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश मिळालं आणि आज त्यांच्या मधुशक्तीची वार्षिक उलाढाल पोहोचली आहे तब्बल 15 लाख रुपयांवर। मायग्रेशन साठी आम्ही महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि UP ह्या ठिकाणी आम्ही फ्लोऱ्यानुसार मायग्रेशन करत असतो। ते तर म्हणजे आतापर्यंत आपण 2 टनापर्यंतचा सेल केलेला आहे आणि मला जो मार्केट उपलब्ध करून दिलेला आहे महिलांसाठी, जी महिला जी घराच्या बाहेर पडत नव्हती आणि ती उमेद तर्फे बाहेर पडू लागलेली आहे, त्यामुळे मी उमेदचे भरपूर आभारी आहे।